लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत आज आपण बघणार आहोत. शारदा सगळ्यांना सांगत असते, काव्याने मला सगळं सांगितलंय. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्या दोन्ही मुली आपल्या घरी जेवायला आल्या होत्या, तेव्हाच मला काव्य आणि पार्थबद्दल समजलं होतं. शारदा नंदिनीला म्हणते, तू इथे नसताना आम्ही काव्याला कोणत्या परिस्थितीत लग्नाला तयार केलं हे आम्हालाच माहीत. नंदिनीचे वडील आता म्हणतात, तुला हे सगळं माहीत होतं शारदा, तर मग मला का नाही सांगितलं? मला का केलंस या पापात भागीदार? शारदा म्हणते, कारण मला नंदिनीचं लग्न परत मोडताना बघायचं नव्हतं. शारदा नंदिनीला म्हणते, नंदिनी, जे काही घडलं त्यात काव्याची काहीच चुकी नाही गं, तिचा काहीच दोष नाही. तुला जर कोणाला दोष द्यायचा असेल तर तो मला दे. मला वाटलं होतं झाकली मूठ 1.25 लाखाची समजून हे सत्य पाताळात कुठंतरी गाडून टाकावं, पण हे कटू सत्य असं राक्षसासारखं समोर येऊन माझ्या दोन्ही मुलींचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त करून टाकेल असं नव्हतं वाटलं गं मला. नंदिनी, तुझी गुन्हेगार काव्य नाही तर मी आहे, असं म्हणून शारदा हात जोडून माफी मागत असते. काव्या आता म्हणते, ए आई, शांत हो ग, रडू नको तू, स्वतःला त्रास करून घेऊ नको, तुझी तब्येत पण जपायला हवी ना ग. नंदिनी आता म्हणते, मला तर आता माझी माणसं अनोळखी वाटायला लागलीत, किंवा मग मीच तेवढी लायक नसेल की माझी माणसं त्यांचं मन माझ्याजवळ मोकळं करू शकत नाहीत. शारदा म्हणते, नंदिनी, असं नाही आहे ग, तुझ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून मी काव्यावर तडजोडीचं ओझं टाकलं ग. नंदिनी म्हणते, पण शेवटी काय झालं आई? त्या ओझ्याखाली दबून विश्वास मेला, नाती संपली, लग्न मोडली. काव्या म्हणते, नाही नाही ताई, असं काही झालेलं नाही. अजूनही पार्थचं माझ्यावर आणि जन्मेजयचं तुझ्यावर प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. सगळं चांगलं चालू होतं ग आपलं, सगळ्यांच्या भल्यासाठी मी ही गोष्ट लपवली. नंदिनीचे वडील आता म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी माझ्या नंदिनीचा विश्वासघात केलाय, असं म्हणून ते तिथून निघून जातात. इकडे आता जीवा त्याच्या जुन्या विचारात गुंतलेला दाखवलाय. त्याला नंदिनीची खूप आठवण येत असते. तो कपाट उघडून नंदिनीच्या काही साड्या, जुन्या वस्तू सापडत आहेत का ते बघत असतो, पण नंदिनी सगळं सामान घेऊन गेलेली असते. जीवा खूप व्याकुळ झालेला असतो नंदिनीच्या आठवणीत. त्याची रूम मोकळी मोकळी बघून त्याला खूप उदास वाटत असतं. इकडे नंदिनीलाही जीवासोबतच्या जुन्या आठवणी आठवत असतात. नंदिनीही रडत असते. सगळं चित्र खूप वाईट झालेलं असतं. पार्थही बाहेर हॉलमध्ये येऊन झोपायचा प्रयत्न करत असतो, पण त्यालाही झोप लागत नसते. सतत त्याला काव्याचा चेहरा समोर दिसत असतो. आपल्या प्रेमाचा विश्वासघात झाला या विचाराने पार्थ कोलमडून गेलेला असतो. आता पुढे काय करावं, यातून कसं बाहेर पडावं याचा मार्गच त्याला सापडत नसतो. सगळे एकमेकांना आठवून रडत असतात. इकडे रम्या आणि वसवात्याची जोरात पार्टी सुरू असते. वसवात्या म्हणत असते, या लोकांचा त्रास अजून संपलेला नाही आहे, यांना अजून खूप हाल भोगायचे आहेत. आजची रात्र रडून रडून झोपले असतील सगळे, पण उद्याची सकाळ त्यांच्या आयुष्यामध्ये अजून एक मोठं वादळ घेऊन येणार आहे. रम्या म्हणते, म्हणजे तू आता आणखीन काय केलंस गाई? वसवात्या म्हणते, का सस्पेन्स आवडत नाही का तुला? थोडा धीर धर ना. रम्या म्हणते, सांग ना आई, काय होणार आहे उद्या? आता वसवात्या म्हणते, सांगते, उद्या सकाळी मोहिते आणि देशमुख या दोघांच्या घरात खूप मोठं वादळ येणार आहे, जे काही केल्या ही लोक अडवू शकणार नाहीत. इकडे मानिनी पिऊला म्हणत असते, तुझी बॅग राहिली आणि तू मोबाईलवर का बसली? ट्युशनची वेळ झाली ना तुझी. आता जीवा खाली आलेला असतो. तो मानिनीला म्हणतो, आई, थोडा चहा देते का गं? मानिनी म्हणते, देते. ती जीवाजवळ जाऊन त्याच्या डोक्याला हात लावते आणि विचारते, झोप लागली ना तुला? जीवा म्हणतो, हो. आता मानिनी जीवाच्या डोक्याला हात लावून बघते तर त्याला थोडासा ताप आलेला असतो. ती म्हणते, तुझं अंग तर गरम आहे जीवा, तू डॉक्टरकडे जाऊन ये, मी येते हवं तर तुझ्याबरोबर. जीवा म्हणतो, नाही नाही, मी ठीक आहे. आता पिहू मोबाईलवर बघत असते आणि तिला अचानक एक रील दिसते. ती लगेच जीवाकडे जाते आणि म्हणते, जीवा दादा, हे बघ, 16 डिसेंबरची रील व्हायरल झाली. जीवा म्हणतो, जीवा तो रील बघत असतो. आता जीवा रीलचा कॅप्शन वाचत असतो,
त्यात लिहिलेलं असतं, जीवाची मजा, एक लग्न करून त्याची झाली मजा, त्याच्या बायकोला सजा. नंदिनी जीवाच्या हातातून मोबाईल खेचून घेते आणि त्याला म्हणते, तू वाचू नकोस बरं. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, रिपोर्टर पार्थला विचारत असतात, तुमच्या भावाचं अफेअर तुमच्याच बायकोबर होतं हे कळाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? तुमचा भाऊ तुमच्या इतके दिवस विश्वासघात करत होता हे कळाल्यावर सुद्धा तुम्ही एकाच छताखाली कसं काय राहताय? इकडे काव्याच्या घरी पण खूप साऱ्या बायका आलेल्या असतात आणि त्या बायका काव्याच्या तोंडाला काळं फासायला आलेल्या असतात. एक बाई काव्याच्या तोंडाला काळं लावणार एवढ्यातच नंदिनी त्या बाईचा हात धरते आणि काव्याच्या तोंडाला काळं लावण्यापासून नंदिनी वाचवते. उद्याचा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.